कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं पुनश्च एकदा देशवासियांची धाकधूक वाढविली आहे। तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील एकाला लागण झाल्याचं वृत्त समोर आलं आहे। गेल्या काही वर्षापासून जगाची झोप उडवणाऱ्या कोरोना व्हायरसनं पुन्हा एकदा धाकधूक वाढवली। कोरोना व्हायरस आणि कोरोनाच्या संसर्गाबाबत पुन्हा एकदा सतर्कतेची परिस्थिती निर्माण झाली आहे। कोविडचा नवा सब व्हेरिएंट भारतात आल्याचं समोर आलंय। कोविड-19चा सब व्हेरिएंट JN.1चं पहिलं प्रकरण केरळमध्ये आढळून आलंय। केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं याबाबत माहिती दिली। तसंच कोरोनानं ग्रस्त असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचं वृत्तही समोर येत आहे। मीडिया रिपोर्टनुसार 18 नोव्हेंबर रोजी RT-PCR चाचणीत 79 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळालं होतं। महिलेनं सांगितलं की तिला इन्फ्लुएन्झा सारख्या आजाराची सौम्य लक्षणं आहेत आणि ती कोविड-19 मधून बरी झाली आहे। PTIनं दिलेल्या वृत्तानुसार सध्या भारतातील कोविड-19 रुग्णांपैकी 90% अधिक रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं आढळून आली आहेत।